पाहूया। संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि केंद्र सरकारकडून नव्या गव्हर्नरच्या नावाची घोषणा सुद्धा झालेली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मोठी बातमी, नवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे त्यांची नियुक्ती झाली आहे। नवे गव्हर्नर म्हणून त्यांचं नाव समोर आलेलं आहे। या अगोदर त्यांनी महसूल विभागामध्ये काम केलेलं आहे, वित्त मंत्रालयामध्ये ते काम करत होते आणि आता त्यांच्यावरती देशाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नवीन गव्हर्नरची जबाबदारी पडत आहे। 10 तारखेला शक्तिकांत दास यांचा कार्यकाल पूर्ण झाला आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती नवीन जी जबाबदारी आहे, नवनियुक्त गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांच्यावरती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे। त्यांनी आतापर्यंत सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंट, अर्थ विभागामध्ये, कर विभाग जे आहे त्या मध्ये इतक्या दिवसापासून व्यापक पद्धतीने काम केल्याचा त्यांचा अनुभव आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत 11 वेळा रेपो दरामध्ये कुठलीही वाढ न करता शक्तिकांत हे जे आहे निवृत्त झाले। त्यांच्या समोर आता आव्हान म्हणून जर आपण पाहिलं श्रद्धा, तर महागाई आटोक्यात आणणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे। आगामी काळामध्ये जेव्हा त्यांनी सूत्र हातात घेतली आणि आर्थिक ज्या आपला जीडीपी जो आहे मागच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काहीशी घट जाणवली होती, त्याच्यामध्ये वाढ करणं देखील अपेक्षित आहे। जागतिक परिस्थितीमध्ये देशाची आर्थिक पत कायम ठेवणं, ती वाढीस नेणं ही मोठी जबाबदारी जी आहे ती आता मल्होत्रा यांच्यावरती असणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये आयात निर्यात धोरण असो, त्याचबरोबर बदललेली जगाची जी समीकरण आहे, अशा परिस्थितीमध्ये देशाची आर्थिक पत कायम ठेवून जीडीपी जो आहे तो वाढवत नेणं हे अत्यंत महत्वाचं आहे। खास करून भारतात शेजारी राष्ट्र असो किंवा अमेरिकेमध्ये बदललेलं राजकारण असो, त्याचबरोबर इस्रायलचं सुरू असलेलं युद्ध असो, रशिया आणि युक्रेनचं सुरू असलेलं युद्ध असो, या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताची जी आर्थिक पत आहे ती अशाच पद्धतीने उत्तरोत्तर वाढत कशा पद्धतीने येता येईल, परकीय गंगाजळीचं त्याचबरोबर आयात निर्यात धोरण जे आहे त्या सगळ्या दृष्टीचा परिणाम देशाच्या आर्थिक पतवरती होत असतो। त्या सगळ्या दृष्टिकोनातून भारताची जी आर्थिक पत दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दाखवली जात आहे, त्यानुसार धोरणं जे आहे ती तयार करणं महत्वाचं असणार आहे। कर धोरण जे आहे ते महत्वाचं असतं। या सगळ्याच्या दृष्टिकोनातून व्याजदर जे आहे अलीकडच्या काळामध्ये जर रेपो दर वाढवलेला नाहीये, त्या दृष्टिकोनातून मोठा दिलासा सर्वसामान्यांना निश्चितपणे मिळताना आपल्याला पाहायला मिळतो। व्याज वाढत नाही रेपो दर न वाढवल्यामुळं, पण आगामी काळामध्ये ते काही बोल्ड डिसिजन घेत आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर अर्थ मंत्रालयातून आलेले आहेत। त्यांना कर विषयक प्रणालीचा मोठा गाढा अभ्यास आहे आणि कारण वस्तू व सेवा कर विधेयक जेव्हा आलं त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा अनुभव आपल्याला पाहायला मिळाला होता। निश्चित, आणि बरोबर आहे, 3 वर्षांसाठी मल्होत्रा यांची गव्हर्नर पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे।